कुणी कुणाला भेटण्यावर बंधन नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली। काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यांना आम्ही सगळे यासाठी विनंती करू अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली। दरम्यान विधिमंडळात येण्यासाठी शिवसेना युबीटीला काँग्रेसचा पाठिंबा असणं गरजेचं आहे। शिवसेना युबीटीकडनं काँग्रेसचं लांगुल चालन सुरू आहे असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं आहे। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व्हाव्यात यासाठी केवळ 35 आमदारांनी सह्या केल्या असा दावा आमदार रोहित पवारांनी केला। राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनी सह्या का केल्या नाहीत असा सवालही रोहित पवारांनी केला। रोहित पवारांना नेमकं यातून काय सुचवायचंय असा प्रश्न उपस्थित होता। कुर्बानी देणार कोण असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी महाविकास आघाडीला डिवचलं। विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरून उपाध्येंनी टोला लगावलाय। त्यांनी गोविंदा आणि चंकी पांडेंच्या गाजलेल्या आखे या सिनेमातील संवादाचा दाखला देत खोचक सवाल केले। संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपचे समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान झाले। त्यानंतर MIM कडनं विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली आहे। महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी MIMचे समीर साजन बिल्डर यांची निवड झाली आहे। भिवंडीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढलेली आहे। भिवंडीत भाजपला पाठिंबा देणार नाही आणि भाजपचा पाठिंबाही घेणार नाही असं हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केलं। भिवंडी महापौर पदासाठी स्वतंत्र अर्ज केल्याची माहिती देखील त्यांनी दिली। पुणे महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहे। आतापर्यंत 193 जणांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत। प्रशासनाने 163 जणांना NOC दिली आहे। सांगली महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांची निवड झाली। त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारलाय। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांच्या उपस्थितीत मंगेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारला। येवला मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी शांतीलाल भाणगे यांची निवड झाली, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे। विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली। पुणे RTO मधील वाहन पासिंगची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे हजारो वाहनं विना पासिंग उभी आहेत। त्यामुळे वाहतूकदारांचं आर्थिक नुकसान होत असून कर्जाचे हप्ते, विमा आणि इतर खर्चाचा ताण वाढतो। त्यामुळे उद्या RTOच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। भंडाऱ्यातील सीताजावंगीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी माईन कामगारांचं उपोषण सुरू आहे। त्याला 4 दिवस लोटूनही माईन प्रशासनानं उपोषणाची दखल घेतली नाही। त्यामुळे कामकाजावर परिणाम पडण्याची शक्यता निर्माण झाली। 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस चालक मालक संघटनेनं 5 मार्चपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला। पुढील 7 दिवसात प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बस सेवा बंद ठेवण्यात येईल असं संघटनेनं प्रसिद्धी पत्रकातनं स्पष्ट केलं आहे। भंडारा जिल्ह्यातील धने गावात 5 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली। फरार असलेले आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। नाशिकमध्ये लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला। आरोपीनं तरुणाची ओळख करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, मात्र त्यानंतर लग्नाला नकार देत तिला मारहाण केली आहे। नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी 5 जणांना 2,16,00,000चा गंडा घातला। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून दुप्पट नफ्याचा आमिष दाखवून 5 जणांची फसवणूक केली। या प्रकरणात शहर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। नाशिकमधील KJ मेहता शाळेजवळ घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला। चोरट्यांनी सोने चांदीचे लाखो रुपयांचे दागिने चोरून दिलेत। या चोरीची संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे। या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड परिसरात गाडीला कट लागल्याच्या कारणावरून 2 गटात भर रस्त्यात तुफान हाणामारी झाली। या हाणामारीत 2 जखमी झाले। या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला। वाशिममध्ये झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या परीक्षा केंद्रावरील 27 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं बडनेरा परिसरात एका बोगस डॉक्टरवर धडक कारवाई केली। गेल्या 12-15 वर्षांपासून डॉक्टर इंद्रजित सरकार हा बोगस डिग्री वापरून मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ असल्याचा दावा करतोय आणि उपचार करत होता। पोलिसांनी दवाखान्यावर छापा टाकला, विविध औषधं आणि शस्त्रक्रियेचं साहित्य जप्त केलं।
कोरेगाव मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाच्या अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामात दिरंगाई केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईत कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावला आहे। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते साखरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाहीये, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। अटल सेतूची वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडणार आहे। या पुलाचं रेल्वे हद्दीतलं काम पूर्ण करून एप्रिलपर्यंत तो MMRDAकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले। मात्र प्रत्यक्षात हे काम पूर्ण होण्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबर उजाडणार आहे। मुंबईमध्ये रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुतले जाणार आहे। पावसाळा वगळून इतर दिवसांसाठी रस्ते धुण्याकरता 125 पाण्याचे टँकर भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहेत। हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत। अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई न केल्याबद्दल एका वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात विलंब झाला, त्यामुळे उच्च न्यायालयानं 9 फेब्रुवारीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड ठोठावला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होते, त्यामुळे काल सायंकाळी 6 पासून आज रात्री 12 पर्यंत रस्ते बंद असणार आहेत। लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45 लाखांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,960 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा हप्ता वितरित केला। पुण्यामध्ये स्मार्ट TOD वीज मीटरमुळे पुणेकरांना 8,60 लाख रुपयांची सवलत मिळाली। सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यानच्या वीज वापरावर प्रति युनिट 80 पैशांची सूट दिली जाते, त्यामुळे पुणेकरांची कोटींची वीज बिलात बचत झाली। नवी मुंबई विमानतळावर लवकरच मोबाईल सेवा उपलब्ध होणार आहे। कंपन्यांना परवानगी देण्याचे आदेश दूरसंचार विभागाने दिलेत। विमानतळावर मोबाईल सेवा नसल्यानं प्रवाशांनी तक्रारी केल्या। मालाड पश्चिम येथील मालवणीमधील मुक्तेश्वर भागातील 118 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे। या भूखंडामुळे पुनर्वसनासाठी अपात्र ठरणाऱ्या रहिवाशांना मालाडमध्ये स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे। यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 किल्ल्यांचा समावेश आहे। मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत मालवणमध्ये अध्यासन केंद्र उभारलं जाणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार आहे। यासाठी शासनाकडून 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे। चंद्रपूरमध्ये 215 पदांसाठीची पोलीस भरती सुरू आहे। मात्र भरती दरम्यान पहिले 4 दिवस सेन्सर काम करत नसल्यानं उमेदवारांनी आक्षेप घेतलाय। यानंतर आता पोलीस प्रशासनानं 22 फेब्रुवारीला दौड परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे फेर चाचणीमुळे अन्यायग्रस्त उमेदवारांना दिलासा मिळणार आहे। पिंपरी चिंचवड शहरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। पोलीस दलातील शिपाई पदाच्या 462 जागांसाठी भरती प्रक्रिया आहे। भरतीसाठी 14,000 अर्ज प्राप्त झाले। वाशिम पोलीस दलातील शिपाई पदाच्या 48 जागांसाठी 5,000 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती। यापैकी 4,000 उमेदवार उत्तीर्ण झाले असून आता त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी होती आहे। जयंतीनिमित्त ढोल ताशा लेझिमच्या गजरात शिवभक्तांची शोभायात्रा निघाली। महाराष्ट्र सदनातही शिवजयंतीचा उत्सव पाहायला मिळाला। यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। राज्यात ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। दरम्यान अहिल्यानगरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। शहरातल्या माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले। अहिल्यानगरच्या शेवगावात शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी रोटरी क्लब शेवगावतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। दर शिवजयंतीला रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी सहभाग नोंदवला। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजीनगरातील क्रांती चौकात खासदार संदीपान भुमरेंनी
शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी केली। यावेळी परिसरात मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते। तर यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। अमरावतीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जिल्हा वकील संघानं शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली काढली। या रॅलीत जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधाकर यार्ला गुड्डांची उपस्थिती होती। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील अजिंक्य तारा किल्ल्यावर मशाल महोत्सव आयोजित केला। यामुळे इतिहासाची साक्ष असणारा अजिंक्य तारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते अजिंक्य तारा किल्ल्याचं गडपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। सोलापुरात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव सोहळा मोठा उत्साहात पार पडतो। यावेळी तब्बल 87 वर्षांच्या आजीनं महिलांच्या सोबत फुगडी खेळली। यावेळी उपस्थितांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं। चंद्रपुरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी शिवाजी चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण केलेलं आहे। यावेळी चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर तर उपमहापौर प्रशांत दानव उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त पंढरपुरातील सोनं चांदीचे दुकानदार अविनाश झभेरी यांनी तब्बल 7 किलो आणि 150 ग्रॅम चांदीपासून छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती तयार केली। लातूरमधील ग्राहकाच्या मागणीवरून तब्बल 21 लाखांची शिवरायांची चांदीची मूर्ती तयार केली आहे। या मूर्तीची सध्या पंढरपुरात चर्चा होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं अजित पवार यांना बॉडी बिल्डर्सनं भव्य मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। शिवरायांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रेरणादायी सोहळा अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला आहे। शिवजयंतीनिमित्त आज सातारा शहरात जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा उत्साहात पार पडली। संपूर्ण मार्गावर रांगोळी, विद्युत रोषणाई आणि पुष्पवृष्टी करण्यात आली। या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व यंत्रणांना योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। सांगलीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात जिल्हा प्रशासनानं शिवजयंतीनिमित्त शहरात मेगा पदयात्रा काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांच्या गजरात निघालेल्या मेगा पदयात्रेत अधिकारी पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले। वाशिम शहरात शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी उभारण्यात आली आहे। जिजाऊ वंदना आणि ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। शिवजयंतीनिमित्त शहरात मोटारसायकल रॅली, व्याख्यानमाला, रांगोळी स्पर्धा आणि नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं। अंबरनाथमधील पंचकोशा आधारित गुरुकुल विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी झाली। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आणि पालखी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। ढोल पथक, लेझिम पथक आणि झेंडा पथक अशा विविध रचना शोभायात्रेत पाहायला मिळाल्या। जळगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं महाआरती करण्यात आली। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येनं शिवप्रेमी नागरिक महाआरतीसाठी उपस्थित होते। मानखुर्दमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेलं आहे। यावेळी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन देखील उपस्थित होते। चंद्रपुरात शंकर क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त चिमुकल्या स्केटर्सची रॅली आयोजित केली। मराठमोळे पोशाख घालून चिमुकले स्केटर्स शहरभर फिरलेत। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि क्रीडा वृत्तीची वाढ व्हावी यासाठी हा प्रयत्न। बीडमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली। भंडारा शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली आहे। शहरातून ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली। भगवे झेंडे, आकर्षक देखावे आणि शिवकालीन वेशभूषित तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। किल्ले सुवर्णदुर्गवर मानाचा मुजरा हटवूया कचरा हा गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन उपक्रम उत्साहात पार पडलेला आहे। या उपक्रमात स्थानिक सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज निघणाऱ्या शोभायात्रेमुळे पुण्यातल्या वाहतुकीत बदल करण्यात आले. शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, कुंटेकर रस्ता परिसरातल्या वाहतुकीत बदल केले. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी कानिफ नाथमध्ये दरवर्षीप्रमाणे होळी सण साजरा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 15 दिवस अगोदरच होळी सण साजरा करण्याची परंपरा आहे. फाल्गुन पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रोत्सव साजरा केला जातो. माझी वसुंधरा अभियानामध्ये सांगलीच्या वाळवा तालुक्यातील एडी निपाणी या गावानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा या गावानं पहिला क्रमांक पटकावलेला आहे. विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाणपुलाच्या कामाची महापौर राजीव पाटील यांनी पाहणी केली आहे. उड्डाणपुलाचं बांधकाम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. काम जलद गतीनं करण्याचे निर्देश दिले. प्रभादेवी पुलाच्या कामाला विलंब होतो, त्यामुळे महारेलनं आपल्या हद्दीतलं काम एप्रिलपर्यंत पूर्ण करावं असे निर्देश MMRDAनं दिले आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करून पुलाचा भाग हस्तांतरित करण्याचे आदेश देखील MMRDAने दिले आहेत. पावसाळ्यात प्रवाशांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेनं तयारी सुरू केली आहे. 25 मेपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे रुळांवर पाणी साचू नये यासाठी 126 पाणी उपसा पंप बसवण्यात येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त RPF पथकानं रेल्वे डब्यामध्ये स्टिकर चिटकावणाऱ्या बंगाली बाबाला अटक केली आहे. मोहम्मद नझीर अंदारी असे या बंगाली बाबाचं नाव आहे. त्याला रेरोड भागातनं अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडनं सुमारे 15,000 छापील पोस्टर्स जप्त केले. प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान यांना लीलावती रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. काल त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. राज्यातील मद्यविक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत जोरदार वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यभर मद्यविक्री 22,492 कोटी रुपये झाली. ही रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत 16% जास्त आहे. जे रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. या सुविधांमुळे उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत. यामुळे रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक प्रशिक्षणाला देखील चालना मिळणार आहे. राज्यभरात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आता कमी झालाय, त्यामुळे थंडी कमी होऊन गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होती आहे. राज्यातील 2 लाख ITIच्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण मिळणार आहे. व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतलेला आहे. उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते. 18 मार्चपर्यंत परीक्षा पार पडणार आहे. राज्यभरातनं 16,15,000 विद्यार्थी परीक्षा देणार असून यात मुंबई विभागातनं 3,48,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मुंबईतल्या शाळांची आकडेवारी समोर आली. मुंबईत सर्व बोर्डाच्या मिळून असलेल्या 1,736 शाळांपैकी तब्बल 150 शाळा अल्पसंख्याक दर्जाच्या आहेत. मुंबईत तब्बल 54% शाळा अल्पसंख्याक दर्जाच्या आहेत.